तर सकाळी मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन पहिले दिवाबत्ती करून घेतली होती. जाऊबाईंनी सर्व कामं आवरलेली होती घरातली. नमस्कार मंडळींनो, तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज घरामध्ये नाश्त्याला पिझ्झा बनवायचं ठरवलं होतं. आता तुम्ही विचार करणार, नाश्त्याला पिझ्झा कोण खातं? असं काही नाही आहे. घरामध्ये पिझ्झाचं सर्व सामान होतं, तर म्हटलं चला आज पिझ्झाच बनवूया. पिझ्झा बेस घेतला पहिले आणि त्याच्यावरती पिझ्झा सॉस लावून घेतला. घरामध्ये गाणे लावलेले, तर मस्त आम्ही डान्स करत करत पिझ्झा वगैरे बनवायला घेतला. आणि पिझ्झावरती आम्ही टाकलं इथं बेसवरती पिझ्झा सॉस टाकून सगळं चमच्याने त्याला सर्व बेसवरती लावून वगैरे घेतलं. आणि माझ्याकडे चीजच्या छोट्या छोट्या अशा क्यूब्स होत्या आणि मग त्यांना मी कट केलं चाकूने आणि ते त्याच्यावरती पहिले टाकून दिलं. आणि नंतर मग त्याच्यावरती मी टाकून दिलं टोमॅटो. आता याच्यामध्ये मेन म्हणजे आपल्याकडे नाही आहे शिमला मिरची. आता शिमला मिरची नाही म्हणून मी टोमॅटो वगैरे छानपैकी कट करून पिझ्झा बेसवर ठेवत गेली. आणि नंतर कांदा थोडासा तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि तो पण त्याच्यावरती टाकत गेलं. मी कच्च्या वस्तू पिझ्झ्यावरती अजिबात टाकत नाही, कारण की मला अजिबात ते आवडत नाही. आणि मग नंतर त्याच्यावरती पनीर होतं, तर ते पनीर पण टाकून दिलं सर्व. आणि अशा प्रकारे पिझ्झा बेस मी पूर्णपैकी रेडी करून घेतलेला होता. आणि त्याच्यावरती पुन्हा मग मी चीज टाकलं आणि तो पॅनवरती ठेवून मस्तपैकी रोस्ट करून घेतला. आता पॅनवरचा व्हिडिओज मी शूट केला नव्हता, तर तो आता तुम्हाला दाखवणार नाही. आणि पिझ्झा अशा प्रकारे आपला रेडी झालेला होता. मग त्याच्यावरती मी ग्रीन चिली फ्लेक्स आणि रेड चिली फ्लेक्स टाकून घेतलं. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पिझ्झा आपला रेडी झालेला आहे. तर चला खाऊया पिझ्झा. बाय बाय.